सर काय सांगणार सोशल मीडियाचा जो मुद्दा आहे तो काल तुम्ही सभागृहात मांडलेला आहे, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून बालमनावर देखील परिणाम होतो असं एकंदरीत चित्र अनेकदा समोर आलेलं आहे. पण तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांमध्ये आता सकारात्मकता म्हणून सरकारनं काय पावले उचललेली आहेत आणि त्याच्यामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? हे मुळात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचा असा होता की जो अल्पवयीन मुलांचा वाढता सोशल मीडियाचा वापर आहे याच्यावरती कुठेतरी अंकुश येणं गरजेचं आहे. म्हणजे सोशल मीडिया साईट्स बॅन करणं हा काही पर्याय होऊ शकत नाही. त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आले तर आपण त्याला एज लिमिट लावू शकतो. 16 किंवा 18 वर्षाच्या मुलांपर्यंत त्याला काही लिमिटेशन्स लावता येतील का? अलीकडे पहा तुम्ही, आज आपण जे काही रील्स पाहिल्या जातात, रील्स पाहत असताना स्क्रोल करत असताना मध्येच एखादी जाहिरात येते. ती जाहिरात इतकी अश्लील असते, म्हणजे तुमचा पाहण्याचा इंटेन्शनही नसतो, पण जर तुम्ही स्वाईप करत असताना शेजारी तुमच्या कोणी मित्र बसला असेल, कोणी नातेवाईक असेल, कोण असेल, तर त्याचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होईल बरं? म्हणजे तुम्ही काय अश्लील गोष्टी पाहताय का? वस्तुस्थिती तशी नसते, पण दुर्दैव असं होतं की अशा काही रील्स मध्ये अशा काही जाहिराती येतात, तर याच्यावरती अंकुश येणं गरजेचं आहे. आमचा सांगण्याचा उद्दिष्ट एकच आहे, सरकारकडनं मागणी एकच आहे की आपण ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला रिस्ट्रिक्शन घातले पाहिजे आणि रिस्ट्रिक्शन घातल्यामुळे कुठेतरी उद्याच्या पिढीला आपण एक न्याय देऊ शकतो. आज जे काही एक्सपोजर मिळतं आहे, एवढ्या कमी वयामध्ये जे एक्सपोजर मिळतं आहे, त्याच्यामुळे ह्या बालमनावर दुष्परिणाम होतात. आज आपण क्राईम रेट पाहिला तर क्राईम रेट किंवा क्रिमिनलायझेशन जे वाढत चाललं त्याच्यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या वाढते आहे. त्यामुळे याला कुठेतरी कंट्रोल आणावं लागणार आहे. आज फायनान्शियल फ्रॉड्स मोठ्या प्रमाणावर होतात. हे फ्रॉड्स होत असताना ह्या फायनान्शियल फ्रॉड्समधली जी इन्व्हॉल्वमेंट आहे, आज मुलं कळत न कळत आईवडिलांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरतात, बँक अकाउंट वापरतात, त्यातनं पैसेही जातात. किंवा काही शाळेतली मुलं अशी आहेत, मुली अशा असतात की ज्यांचे फोटो मॉक केले जातात, त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जातं. मग ह्याला कुठेतरी अंकुश घालायचा असेल तर यासाठी कायदा आणणं गरजेचं आहे. दुर्दैव असं आहे की हा कायदा केंद्राचा आहे, त्यामुळे केंद्राच्या अनुषंगाने कायदा आणायचा असेल तर राज्य सरकार डायरेक्ट कायदा आणून तो टिकणार नाही. तो टिकावा म्हणून राज्य सरकारने 2 फेब्रुवारीला एक समिती गठन केलेली आहे. त्या समितीचं कामकाजही सुरू आहे. आम्ही हा प्रश्न मांडल्यानंतर मंत्री आशिषजी शेलार साहेबांनी उत्तम असं आम्हाला सकारात्मक उत्तरसुद्धा दिलं आणि ह्या समितीचा अहवाल आल्यानंतर असं अहवालाला त्यांना 3 महिन्याची मुदत आहे. 2 फेब्रुवारीला ती समिती गठन झाली. 2 मेपर्यंत तो अहवाल येणं अपेक्षित आहे. तो जर वेळेत आला तर पुढच्या जून-जुलैच्या अधिवेशनामध्ये नक्कीच एक नवीन विधेयक, नवीन कायदा येईल अशी आमची अपेक्षा आहे. तर पाहायला गेलं तर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे देखील म्हणले की इंस्टाग्राम वगैरे वापरू नका, सोशल मीडियाला जे काही साईट्स आहेत त्याच्यावर बंदी घाला, असं देखील त्यांनी एक आव्हान केलेलं होतं. परंतु त्यांच्या आव्हानात्मक दृष्टिकोनाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, त्यांनी आव्हान नक्की केलं होतं, पण मुळात आपण पाहिलं आहे की सोशल मीडिया साईट्स बॅन करणं हा काही पर्याय होऊ शकत नाही. आणि तो बॅन झाल्यामुळे तुम्ही नेपाळ पाहिलं, श्रीलंका पाहिलं, तिथं उत्क्रांतीसुद्धा पाहिलेली आहे. त्यामुळे बॅन करण्यापेक्षा त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स आले पाहिजेत आणि मी ह्या भूमिकेच्यात की रिस्ट्रिक्शन्स आणा, कंट्रोलिंग आलं पाहिजे त्याच्यावरती. काही वेळापूर्वी बोलताना असलेला हा शब्द म्हणजे वेबसाईटच्या संदर्भामध्ये पण तुम्ही भाष्य केलं. पाहायला गेलं तर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो आहे. त्या संदर्भात सर्वात महत्त्वाचं पाऊल उचलण्याच्या संदर्भात तुम्ही आता कोणती महत्त्वाची भूमिका बजावणार आहात? नाही, आम्ही सुरुवात केलेली आहे आणि मुळात काय होतं की हे कंट्रोलिंग करण्यासाठी कायदा कोणता नाही आहे, कायदा अस्तित्वात येणं गरजेचं आहे आणि तो आला तर ह्या गोष्टींवरती कंट्रोलिंग होईल आणि मला खात्री आहे की आमचं सरकार ते कायदे घेऊन येईल. कॅमेरामॅन संतोष कडलेसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.